नमस्कार मित्रांनो, मी उदय गंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल इथलं टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा संवाद की 4100च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं, सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा संवाद की 4100च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 4100च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावं। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा संवाद की 4100च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला जी भाव पातळी आहे, जी मागणी पुरवठ्याची स्थिती आहे, ती भविष्यात सुधारणार का? भविष्यात आपल्याला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात तेजीचे संकेत दिसत आहेत का? जर हे कळालं तर आपण निर्णय घेऊ शकतो की 4100च्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबावं। चला बघूया। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय भाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात जो भाव आहे तो सध्या 9.5 ते 9.75 डॉलर प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कसल्याही प्रकारचा बदल या ठिकाणी होणार नाही, कारण ख्रिसमसच्या सुट्ट्या येतात। त्यानंतर सुद्धा सोयाबीनच्या भावातील तेजी खालच्या दिशेने जो सपोर्ट मिळणार त्यामुळे येऊ शकते आणि जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो तुम्हाला 10 डॉलर प्रति बुशेल्सपर्यंत 31 जानेवारीपर्यंत जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त तेजी येईल अशी काही शक्यता सध्या दिसत नाही। मग देशातील सोयाबीन भाव पातळीचा विचार केला तर सध्या भाव 3900 ते 4200 दरम्यान आहे, कुठं कुठं 3900 ते 41 दरम्यान आहे। मग आता काही कास्तकार बांधवांनी प्रश्न विचारला, सर 4100चा भाव मिळतोय सध्या, म्हणजे 4100 रुपये मिळत आहेत, तर मग विकावं की थांबावं? बघा, आता 15 जानेवारीनंतर देशातील सोयाबीन विक्रीत काही प्रमाणात घट होऊ शकते आणि याच्यामुळे 100 रुपयाची तेजी येऊ शकते। यामुळे भाव पातळी आपल्याला 4000 ते 4300च्या दरम्यान येताना दिसू शकते, पण तुम्हाला पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये समजा फक्त 100 रुपयाची वाढ, त्याची पण शक्यता ही किती प्रमाणात आहे हा गुलदस्त्यातील प्रश्न आहे। म्हणजे जास्तीत जास्त 100 रुपयांची तेजी दिसू शकते। मग आपल्याला हा विचार करायचा आहे की मी 1.5 महिन्यानंतर 100 रुपयाची तेजी मिळेल म्हणून थांबणं योग्य आहे का सध्या 4100च्या भावावर सोयाबीन विकणं योग्य आहे? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मला विचारत असाल तर सध्या सोयाबीन विक्री करणं हे फायद्यास ठरू शकते। कारण काय की ज्या गोष्टीला भविष्य आहे त्या गोष्टीमध्ये आपण थांबलेलं बरं। जिथं भविष्यच दिसत नाही तिथं थांबून काय फायदा नाही। बाकी ज्याची त्याची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे, विचार करून निर्णय घ्या। पुन्हा निर्णय घेतल्या विचार करण्याची वेळ यायला नको। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.